बरेच संत होऊन गेले ज्यांनी आपला महाराष्ट्र पूर्ण काय केला, आपल्या ओविया, त्यांचं काय लिखाण असेल ते काव्य असतील काही, तर अशा वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य लिहून आपला महाराष्ट्राला पुढं नेण्याचं काम या संतांनी केलं आहे. आणि त्याच्यामध्ये लक्ष द्या, सर्वांनी इकडे लक्ष द्या. त्याच्यामध्ये जे महत्त्वाची नावं आहेत त्याच्यामध्ये पहिला आहे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत गोरा कुंभार, संत रोहिदास, समर्थ रामदास स्वामी, संत सावतामाली, संत चोखामेला, संत नरहरी सोनार, संत दामाजी पंत, संत जनाबाई, संत कानोबा पात्र, संत गाडगे बाबा हे सुद्धा संत होऊन गेलेत. त्यांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली होती. समजलं? ते काय करायचे, फक्त तुम्हाला खापर माहिती आहे, खापर म्हणजे आपण मडकं बनवतो ते, त्या मातीचं खापर घ्यायचे ते आणि संपूर्ण गावोगाव फिरायचे आणि गावोगाव जाऊन स्वच्छता करायचे, सगळीकडची स्वच्छता. आणि त्या बदल्यात फक्त ते जे आपल्याला पोटापुरतं अन्न मागायचे ते पण खापरीमध्ये मागायचे. आलं लक्षात? तर असे संत गाडगे महाराज बघा, ते स्वतःसाठी जीवन न जगले, त्यांनी आपलं संपूर्ण जीवन कोणासाठी जगले, ते दुसऱ्यासाठी, दुसऱ्यांची सेवा करण्यात, स्वच्छता करण्यात. समजलं? तर अशीच लोक मोठी होतात पुढं. तुमच्या आमच्यासारखी लोक मोठी होतात का? आपण जर समाजासाठी काय केलं तरच आपलं नाव मोठं होईल. समजलं? आता बघा, हे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत गोरा कुंभार, संत रोहिदास, समर्थ रामदास स्वामी, हे जे आहेत ते याच्या अगोदर कधीतरी होऊन गेलेत. संत चोखामेला, संत नरहरी सोनार, संत दामाजी पंत, लक्ष दे इकडं, बाटली घाल देव. हे आत्ताचे नाहीत, हे अगोदर होऊन गेलेले आहेत. संत गाडगे बाबा, संत सोयराबाई, म्हणजे नुसते पुरुषच नाहीत तर स्त्रियांचा सुद्धा संतांमध्ये, संत जनाबाई. तर हे जे संत होऊन गेले त्यांनी काहीतरी केलं आहे समाजासाठी. ते फक्त स्वतःपुरतं जीवन जगले नाहीत. आपण जसं स्वतःपुरतं उठायचं, खायचं प्यायचं, मस्ती मजा करायची, जीवन एकदम एन्जॉय करायचं, असं नाही त्यांनी केलं. ते दुसऱ्यांसाठी जगले आणि म्हणून आज त्यांचं नाव मानानं घेतलं जातं. मग आता मला सांगा, तुम्हालासुद्धा वाटतं की नाही की आपलं नाव कुठंतरी पुढं चालावं? काही नुसतं जन्माला आलो, एन्जॉय केला आणि मरून गेलं एवढंच का? नाही, तर आपलं नाव कुठंतरी 4 लोकात गाजलं पाहिजे. आपण मेल्यावर सुद्धा आपलं नाव निघलं पाहिजे, असं आपलं कार्य पाहिजे. समजलं? आणि मग ते कार्य कधी होणार, जर आपण दुसऱ्यासाठी जीवन जगलो तर. नाही तर आपणच आपलं उठलो, खाल्लं प्यालं, झोपलो, झालं एवढंच केलं तर कधीही आपलं नाव निघणार नाही. मग तुम्हाला जर वाटत असेल की आपलं नावसुद्धा 4 लोकात कोणीतरी चांगल्या पद्धतीनं घेतलं पाहिजे, आदरानं घेतलं पाहिजे, तर तुम्हाला काय करावं लागणार, लोकांसाठी जगावं लागेल. आलं लक्षात? समजलं? लहानात तुम्ही मान्य आहे मला, पण आत्ताशीच जर तुम्ही सुरुवात केली तर तुम्हाला होऊ शकतं. आलं लक्षात? शेवटी संस्कार हे लहानपणापासून व्हायला लागतात. तुम्ही जर मोठेपणी संस्कार द्यायला गेले तर ते संस्कार होत नाहीत. आलं लक्षात? समजलं? मग तुम्हाला कोणासारखं व्हायला आवडेल? संत गाडगे बाबांसारखं व्हायला आवडेल की शाहरुख खानसारखं व्हायचं आहे? काय व्हायचं आहे सांगा मला. शाहरुख खानसारखं हिरो व्हायचं आहे की गाडगे महाराजांसारखं समाजाची सेवा करायचं आहे? काय करायचं आहे? चला, वेदसाठी जोरात टाळ्या वाजवा. तो पुढं काय होईल हे महत्त्वाचं नाही, पण आत्ता तरी त्याचं काय ध्येय आहे की मी गाडगे महाराजांसारखं लोकांची सेवा करीन. तुमचं काय मत आहे?
निहाल तुझं काय? बोल. गाडगे बाबांसारखंच व्हायचं आहे, फक्त स्वच्छता करायची आहे. मग मला सांग, स्वच्छता करायची तर ती स्वच्छता आता जरी इथं काय कागद पडला, अंगणवाडीत एखादा कागद पडलेला दिसला तर तो उचलता आलं पाहिजे, तो उचलला पाहिजे. ते बाईंचंच काम आहे किंवा ते मदतनीसच काम आहे असं नाही. मला दिसला आहे ना कागद पडलेला, मग तो मी उचलला पाहिजे. समजलं? हे ज्यावेळी आपल्या अंगात पूर्णपणे कुठंतरी घुसेल मनात, त्यावेळी हे आपण गाडगे महाराजांसारखं कुठंतरी कार्याला सुरुवात करू शकू. समजला? ओके, समजली माहिती? ओके, जोरात टाळ्या होता.